हरि ओम. आज गीता आणि गीतार्थाला सुरुवात होतीये. मात्र गीतेला सुरुवात करण्यापूर्वी एक खुलासा. गीतेतील प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ मी वाचणार आहे, पण श्लोकांचे क्रमांक सांगणार नाही. तसंच मी गीतेची संथा घेतलेली नाही. ती घेतलेल्यांना माझी श्लोक म्हणण्याची पद्धत कदाचित खटकू शकेल, पण या उपक्रमाचा केंद्रबिंदू गीता नव्हे तर ज्ञानेश्वरी आहे, हे कृपया ध्यानी ठेवावं. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्माचं स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र आणि पांडव यांनी काय केलं? तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तिही ये तुला अवसरी काय किजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मज प्रती. तर मुलाच्या ममतेनं वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचं घर म्हणतात तिथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. संजय म्हणाला, त्यावेळी राजा दुर्योधन पांडवांचं सैन्य व्यूहाच्या आकाराने उभं राहिलेलं पाहून द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना पुढील शब्द बोलला. हे गुरु, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न याने व्यूह रचून उभी केलेली अशी ही पांडवांची मोठी सेना अवलोकन करा. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले कालकूट धरी कवण. ना तरी वडवानलू सांदुकला प्रलयवाते पोखला सागर शोषूनि उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नानाव्यूही परिकर अवगमले भयासुर
तिये काळी. ते देखिले या दुर्योधने, अव्हेरिले कवणे माने. जैसे न गणिजे पंचानने, गजघटाते. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला. कैसा दळभार उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह सभवते. हे रचिले हाथी बुद्धिमंते, द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला. तेणे हा सैन्य सिंह पाखरिला, देख देख. त्यावेळी तो संजय बोलला, पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो, त्याप्रमाणे या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार. जसं काळकूट एकदा उसळलं म्हणजे त्याचं शमन करायला कोण समर्थ आहे. अथवा वडवानल म्हणजे समुद्राच्या पोटातला अग्नी एकदा पेटला, तशात त्याला प्रलयकालच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे तो ज्याप्रमाणे सागराचं शोषण करून आकाशापर्यंत भडकतो, त्याप्रमाणे न आटोपणारं ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेलं असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासलं. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही, त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचं हे सैन्य कसं उसळलंय पाहिलं का. हुशार अशा द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत. जसे काय चालते डोंगरी किल्लेच. ज्याला तुम्ही शिकवलं, विद्या देऊन शहाणं केलं, त्यानेच दृष्टद्युम्नानेच हा सैन्य सिंह कसा उभारलाय, कसा तयार केलाय पहा, पहा तर खरं.